आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। आताच आलेल्या न्यूजनुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता खऱ्या अर्थाने दिवाळी गोड झाली असं म्हणावं लागेल। मुख्यमंत्री मोदयांनी 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काही पीक विमा केंद्र सरकारकडून मंजूर होऊन आला होता त्याचा दुसरा टप्पा आज अखेर सुरू करण्यात आल्याची बातमी त्यांनी आता दिली आहे। आज जवळपास 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 22,000 रुपयांचा पीक विमा जमा होण्याची माहिती मुख्यमंत्री साहेबांनी आताच पत्रकार परिषद घेऊन सांगितलेली आहे। तर मग शेतकऱ्यांसाठी आज खऱ्या अर्थाने मोठा दिवस उगलेला आहे। तर बघा, काही तांत्रिक अडचणींमुळे या पीक विम्याचे वितरण थांबले होते, परंतु आता आजपासून पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे। राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। तसेच बघा शेतकरी बांधवांनो, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी एक विशेष दिवाळी पॅकेज जाहीर करण्याची मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे याची माहिती सरकारने आता दिली आहे। बघा 16 जिल्ह्यांची विशेष यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे, त्यापैकी आतापर्यंत केवळ 6 जिल्ह्यांमध्येच पीक विमा वाटप झाला होता। बघा उर्वरित 30 जिल्हे अजून बाकी आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी आज फक्त 16 जिल्ह्यामध्ये उद्या उरलेल्या आणि परवा बघा असं या ठिकाणी 3 दिवसामध्ये वाटप करायचे सांगितलेले आहे। आज 16 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे। राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता, याचे कारण सरकारने दिले आहे लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे त्यांना महिन्याला 1,500 रुपये द्यावा लागतात। त्यामुळे पीक विमा वाटपासाठी निधी कमी पडत होता, परंतु आता अखेर काल 1,200 कोटी रुपयांचा निधी पीक विमा बघा वाटप केंद्र सरकारकडून मुख्यमंत्री साहेबांनी मागवला होता। बघा आज सकाळीच हा निधी राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झाला असं त्यांनी आता स्पष्टपणे सांगितले आहे। त्यामुळे आज पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे। जर तुम्ही पीक विम्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। आज 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे। अखेर शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड झाल्याचे चित्र आपल्या सर्वांना दिसत आहे। मुख्यमंत्र्यांचा पीक विमा सोडण्याचा आदेश आला असल्याने आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत पीक विमा जमा होणार आहे अशी माहिती आज सरकारने दिली आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते। केंद्र सरकारकडून पीक विमा जमा करण्यात आला होता, परंतु काही शेतकरी बांधव असे होते ते म्हणत होते आम्हाला पीक विमा आला नाही, परंतु बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे। बघा शेतकऱ्यांच्या बँकेत तो पीक विमा जमा झाला नव्हता जो की केंद्र सरकारने दिला होता। बघा काही तांत्रिक अडचणी तसेच राज्य सरकारकडे तिजोरीमध्ये पैसे नसणे आणि अनेक शेतकऱ्यांचे आपले बँक खाते आधार कार्डला लिंक नसणे अशा अनेक गोष्टी यास कारणीभूत ठरलेल्या आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे केंद्र सरकारने जो मंजूर करून पीक विमा दिला होता तो शेतकऱ्याला मिळाला नव्हता, परंतु आता शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज नाही। कारण बघा अखेर आजपासून पुढील 3 दिवस
पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे. बघा, मुख्यमंत्री साहेबांनी आताच पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे. आज 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. त्यामुळे बघा, राज्यातील 16 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा होणार. शेतकऱ्यांची दिवाळी आता खऱ्या अर्थाने गोड झाली असे म्हणावे लागेल. आज जाहीर झालेल्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही हे आता लगेच तपासून घ्या. कारण ज्या शेतकऱ्यांचे 2022 मध्ये नुकसान झाले होते आणि त्यांनी पीक विमा भरला होता, त्यांची यादी आज सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. 2023 मध्ये नुकसान झाले असेल आणि पीक विमा भरला असेल तर त्याची यादी सरकारने सांगितली आहे. तसेच 2024 मध्ये नुकसान झाले असेल आणि पीक विमा भरला असेल तर या 3 वर्षांचा मिळून पीक विमा 16 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार असल्याची माहिती आज मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी 1800 कोटी रुपये पीक विमा बघा मंजूर केल्याचं आता सांगितलेलं आहे. बघा, आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे आणि कोणाला पीक विमा मिळणार आहे याची सर्व माहिती आता तुम्हाला आपण लगेच पाहून घेऊया. तर बघा, माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम लक्षपूर्वक ऐकावे लागेल. अखेर शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा दुसरा टप्पा म्हणजेच शेवटचा टप्पा असणार आहे. कारण बघा, पहिला टप्पा बघा 2 महिन्यांपासून वाटप करण्यात येत होता. आता हा दुसरा टप्पा सरकारने वाटप करायचा सांगितलेला आहे. बघा, या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला पीक विमा वाटप करण्याचे आदेश दिले आहे. हे 16 पात्र जिल्हे आहेत. बघा, आज 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2022 पासून 2024 पर्यंतचा 3 वर्षांचा पीक विमा जमा होत आहे, जो तुम्हाला मिळाला नव्हता. शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला आहे, एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा का सोडत नाही? तर बघा, याचे कारण आज सरकारने सांगितलेले आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, जो पीक विमा मिळतोय तो डीबीटी ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्याला येतोय. डीबीटीचा एक नियम असतो, एका दिवसाला बघा, आता एका दिवसाला 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरच पीक विमा जमा होतो. बघा, जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही. म्हणून आज 10 लाख, उद्या 10 लाख आणि परवा 10 लाख अशा एकूण या ठिकाणी सर्व शेतकऱ्याला बघा 3 दिवसामध्ये पीक विमा वाटप करण्याचं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, हा खूप मोठा पीक विमा आहे. कारण की बघा, आता शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नव्हता. 3 वर्षांचा पीक विमा आहे शेतकरी बांधवांनो. 2022, 2023 आणि 2024 चा समावेश असल्याने शेतकऱ्याला आता जास्त लाभ मिळणार आहे. बघा किती मिळणार, तर हेक्टरी 22,000 रुपये 3 वर्षाचा मिळून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज पीक विमा रक्कम जमा होत आहे. शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटण्यासाठी आजपासून मुहूर्त लागल्याने बघा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला आता पाहायला मिळत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा वाटप थांबले होते, परंतु कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी अखेर डीबीटीचे बटन दाबले. त्यामुळे पुढील बघा 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पीक विमा सोडण्याचे आदेश बघा आज या ठिकाणी देण्यात आले आहे. बघा आजच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा वाटपाला पुन्हा एकदा मुहूर्त लागला आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, बघा आता शेतकऱ्यांना प्रत्येक तालुका, गाव आणि जिल्ह्यानुसार वेगळी पीक विमा रकमेची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. सरकारने सांगितले आहे प्रत्येक तालुक्याची रक्कम आणि बघा पीक विमा प्राप्त होणाऱ्या शेतकऱ्यांची नावे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला समजणार आहे. बघा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ही पीक विमा यादी आता जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी पीक विमा बघा आता त्यांना वितरित केला आहे. बघा अजून किती टक्के वाटप होणार आहे. तसेच 16 जिल्हे कोणते आहे याची पण यादी आता सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे. फक्त तुम्हाला आता
आता शेवटचा 1 मिनिट राजेला नीट ऐकून घ्यायचं आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी आता जाहीर झाली आहे. 2022, 2023 आणि 2024 ची बघा गावानुसार यादी आता तुम्हाला पुढे सांगितली जाईल. कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे हेक्टरी याची माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे. 2022 ते 2024 या काळामध्ये बघा भात पिकाला सर्वात जास्त नुकसान झाले होते. बघा त्यामुळे त्याला सर्वात जास्त पीक विमा मंजूर करण्यात आला होता. बघा आजपासून त्याचे वाटप सुरू झाले आहे. त्याचसोबत कापूस, सोयाबीन, उडीद, मूग अशा कोणत्याही पिकाचं जर तुमचं नुकसान झाले असेल तर आज तुम्हाला निधी मिळत आहे. बघा तुमचे भात पिकाचे नुकसान झाले असेल तर हेक्टरी 50,000 रुपये इतका पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. 3 एकरचा मिळून 1 हेक्टर असतो. कोणत्या बघा जिल्ह्यांमध्ये आता हा पीक विमा जमा होत आहे हे आपण पुढे तुम्हाला कळेल. पण आता आपण कोणकोणत्या पिकाला पीक विमा मंजूर झाला आहे हे आता आपण बघत आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट सोडून बघा आता जाण्यापेक्षा शेतकरी बांधवांनो जर तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेतली तर आज तुम्हाला निश्चितच पीक विमा मिळणार आहे असं सरकारने आता जाहीर केलं आहे. आज तुमच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो पुढचे पीक सरकारने सांगितले आहे. त्या पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला पीक विमा जमा होत आहे. बाजरी पीक बघा आता 2022 पासून ते 2024 ला नुकसान झाले असेल तर तुम्हाला हेक्टरी 32,000 रुपये बघा एवढा पीक विमा आता मंजूर होत आहे. ही रक्कम जास्त आहे कारण हा 3 वर्षाचा मिळून एकत्र पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड झाली असं म्हणायलाही काहीच हरकत पडणार नाही. आता कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होत आहे हे आता आपण पाहणार आहोत. त्याआधी बघा पुढचे पीक बघून घेऊया. राज्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन पीक घेतले जाते. सोयाबीन पिकाला 3 वर्षाचे नुकसान भरून काढण्यासाठी हेक्टरी 55,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला होता. 2022 पासून ते 2024 पर्यंत बघा जो पीक विमा भरला असेल आणि बघा आता तुम्ही जर सोयाबीन पीक हे नोंदवले असेल तर तुम्हाला बघा आता पीक विमा मिळत आहे. तुमच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे. म्हणजे की शेतकऱ्यांना आता दिवाळी गोड झालेली आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघा मूग पीक सांगली, सोलापूर भागामध्ये मूग पिकाची शेती केली जाते. म्हणजेच की बघा मूग पीक जर असेल तर बघा तुम्ही पीक विमा नोंदवला असेल तुम्हाला हेक्टरी 28,000 रुपये तुमच्या खात्यावरती आताच काही तासानंतर जमा करण्यात येत आहे. बघा 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्यात येत आहे. आता बघा तूर पिकाचे 2022 पासून 2024 ला नुकसान झाले असेल तर तुम्हाला 47,000 रुपये इतकी मोठी रक्कम म्हणजे की 2022 पासून 2025 पर्यंतची सर्वात मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आता थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तूर पिकाचे नुकसान जर झाले असेल तर तुम्हाला 47,000 बघा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर आपल्या राज्यामध्ये कापूस बघा पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जाते. कापूस पिकाला 3 वर्षाचा मिळून जवळजवळ शेतकरी बांधवांनो बघा प्रत्येक वर्षाला 20,000 रुपये हेक्टरी मदत केंद्र सरकारकडून मंजूर केली जात होती आणि तेच पैसे आता येत आहे. म्हणजेच की बघा एका हेक्टरला आता तुम्हाला 60,000 रुपये इतका पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होत आहे हे तुम्हाला आता आपण लगेच सांगणार आहोत. तर मग शेतकरी बांधवांनो बघून घ्या. पण त्याआधी बघा देशाचे कृषी मंत्री यांनी सांगितले आहे तुम्हाला वाढीव पीक विमा दिला आहे. त्याचे कारण म्हणजे तुमची दिवाळी गोड व्हावी यासाठी 2022 ते 2024 या 3 वर्षाचा मिळून वाढीव पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतोय. आता तुम्हाला बघा सांगण्यात आला आहे हा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे
हे आता आपण लगेच अगदी ना अगदी फक्त काही सेकंदामध्ये पाहून घेऊया। बघा, कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी पीक विमा प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याची यादी सांगितली आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? नक्की बघा, कारण तुमचा जिल्हा यामध्ये नक्कीच असणार आहे। शेतकऱ्याला 75% पीक विमा सरसकट खात्यावर आता येत आहे। काहींना नुकसान जास्त झाल्यामुळे बघा पंचनाम्यातून सिद्ध झाले आहे, त्यांना 2022 पासून ते 2024 चे 100% पीक विमा जमा करण्याचे आदेश दिले आहे। बघा, टोटल 1800 रुपये कोटी बघा हा तुम्हाला आता पीक विमा मिळत आहे। आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे की पीक विमा शेतकरी बांधवांनो, बघा पहिला जो काय जिल्हा सरकारने सांगितलं आहे अकोला जिल्हा, बघा अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बघा 2096 बघा जे काय आता शेतकरी आहे हे पीक विम्यासाठी प्राप्त शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये आहे। बघा त्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येतोय। त्यानंतर बघा पुढचे 2 या ठिकाणी जिल्हे सांगण्यात आले आहे। बघा ज्यांचे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते, लातूर आणि परभणी, बघा या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होते असं सरकारने आता स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पीक विमा वाटपाला सुरुवात सुरू झाली आहे। त्यामुळे अकोला, लातूर, परभणी या 3 जिल्ह्यांमध्ये बघा पीक विमा वाटप आता सुरू झाला आहे। त्यानंतर पुढचे जिल्हे कोणते आहे ते आता सरकारने सांगितले आहे। पहा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग बघा जिल्ह्यांमध्ये बघा भात पीक, नाचणी पिकांची शेती केली जाते। तुम्ही 2022 पासून 2024 ला पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी सरकारने आज आनंदाची बातमी दिली आहे। थेट तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम आता जमा होत आहे असं सरकारने आता स्पष्टपणे जाहीर केले आहे। तर बघा त्यानंतर शेतकरी बांधवांनो, सरकारने पुढे 3 जिल्हे निवडले आहे, सातारा, अकोला आणि सोलापूर। बघा या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढचे 3 जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहे, बीड, जालना आणि धुळे। बघा या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे। त्यानंतर पुढचे 3 जिल्हे महत्त्वाचे आहे जिथे बघा हा पीक विमा जमा करण्यात येतोय, चंद्रपूर, नाशिक आणि नागपूर। बघा हे ते महत्त्वाचे जिल्हे आहे शेतकरी बांधवांनो, त्या जिल्ह्यामध्ये सरकारने पीक विमा जमा करण्याचे आदेश आता दिले आहे। शेतकरी बांधवांनो, आज सर्वात मोठी बातमी आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट न्यूजलाच पाहायला मिळत आहे। ही बातमी सरकारने आता जाहीर केली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात मोठी बातमी। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। धन्यवाद।